सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 साठी भाजपाने रणसंग्राम फुंकला आहे। शेळगी परिसरात भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला। शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेपुढे पूजा अर्चा करून या कार्यालयाची सुरुवात झाली। प्राध्यापक नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, शालन शिंदे आणि डॉक्टर किरण देशमुख या भाजपच्या 4 अधिकृत उमेदवारांसाठी हे संपर्क कार्यालय निवडणूक लढतीचे मुख्य केंद्र ठरणार आहे। या प्रसंगी सिद्धय्या स्वामी हिरेमठ, माजी नगरसेवक बसवराज इटकळे, जावळे मामा, श्रीपाद घोडके, प्रभुराज विभूते, भीमशंकर रजबले यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक केदार उंबरजे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, आमदार विजयकुमार देशमुख यांनी मला भाजपात प्रवेश देऊन एक मोठी संधी दिली आहे। शेळगीचा विकास हाच आता आमचे ध्येय आहे। भाजपच्या पॅनलला भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले। सगळ्यांना माहिती आहे की आपल्या या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज सगळ्या 8 वर्षांमध्ये या शेळगी बेहरीना परिसरामध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत। त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आपण आज या ठिकाणी मतदारांच्या समोर आपण मतदानासाठी या ठिकाणी जाणार आहोत। आता बसवराज इटकळे साहेबांनी या शेळगी बेहरीना परिसरामध्ये माहिती दिली आणि बनसोडे सरांनी देखील या शेळगी भागामध्ये ज्या काही पूर्वीचे जागेची किमती आणि आताच्या जागेच्या किमतीच्या संदर्भात माहिती दिलेला आहे। विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईट असतील, वीज असतील आणि दिवाबत्तीची सोय असेल, या अनेक विकासाची कामं करत असताना देखील या शेळगी बेहरीना परिसरामध्ये देखील हॉस्पिटल पाहिजे। त्यासाठी आदरणीय डॉक्टर किरण देशमुख असतील, त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक या ठिकाणी हॉस्पिटल देखील या ठिकाणी उभा केलेला आहे। म्हणून मी आपल्याला एवढंच विनंती करणार आहे की मी देखील आज आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये मला आदरणीय विजयकुमारजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांच्या आशीर्वादाने मी आपल्या या भारतीय जनता पक्षामध्ये मला या ठिकाणी आपण सामील करून घेतला। या शेळगी बेहरीना परिसरामध्ये जे मी कामं अजून काही थोडंफार कामं राहिलेली असतील, 4 उमेदवार आपण या ठिकाणी भरपूर मताने या ठिकाणी निवडून आपण घेणार आहात। पुढे प्रतिस्पर्धी आहेत का नाही हे न विचार करता गेल्या वेळी 2000 मतांना मालक आले होते आणि ते 4 उमेदवार या ठिकाणी आलेले होते। यावेळी कमीत कमी 8 ते 10 हजारच्या जास्तीत आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करताना म्हटले, सोलापूर शहराचा आणि विशेषतः शेळगी भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपच्या उमेदवारांना संधी द्यावी लागेल। मोठ्या मताधिक्याने आमच्या पॅनलला विजयी करा। किरणच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, केदारी ताबडतोब म्हणले आणि आपल्या बरोबर या शेळगी प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे माननीय नारायणजी बनसोडे सर, आमच्या कारभारीताई शिंदेताई, तसेच डॉक्टर किरण देशमुख यांच्या 15 तारखेला जे आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं त्या मतदानाच्या निमित्तानं निवडणूक प्रचाराच्या कार्यालयाचा आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी एवढंच सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला सीट येते, समोर सीट कमजोर आहे किंवा आपल्याला काय सीट निवडून येते काय असं विचार न करता आपण मतदान व्हायलाच पाहिजे। मतदान करणं मत आणि दान हे आपलं कर्तव्य आहे आणि मताचा दान करावं एवढं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी आपल्या टॅगलाईनचा उल्लेख करत सांगितले, प्रारंभ नव्या पर्वाचा, संकल्प प्रभागाच्या विकासाचा। या ब्रीद वाक्यासह आम्ही 4ही उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। जनतेने आम्हाला संधी दिली तर शेळगीचा कायापालट करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला। गेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या भागातून भारतीय जनता पार्टीचे आता सध्याचे 4 नगरसेवक उमेदवार आहेत ते 2017ला मोठ्या मतानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मोठ्या मतानं हे 4 उमेदवार निवडून आले आणि त्यानंतर सतत 5 वर्ष सातत्यानं या भागामध्ये रस्ते, ड्रेनेज,
पाणी पुरवठा, दिवाबत्ती या ज्या लोकांना आवश्यक असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या होत्या त्या सुविधा पूर्ण करण्याचं काम या चारही नगरसेवकाच्या माध्यमातून आणि या भागाचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेले. मी 100% म्हणणार नाही, परंतु आजच्या घडीला जर बघितलं प्रभाग क्रमांक 2 मध्ये जवळपास 95% कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आणि याच्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचा जो हात कोणाचा असेल तर ते म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख मालक आहेत. या भागाला जोडणारे 2 मुख्य रस्ते मालकांनी त्यांच्या निधीतून उपलब्ध करून दिल्यामुळं या भागाचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झालेला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचे निर्णय मालकांनी या प्रभागासाठी या ठिकाणी घेतले आणि चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान मिळवून देण्यासाठी या ठिकाणी सगळी व्यूहरचना जी आहे या भागात आखली जाईल. त्यामुळे हे प्रचार कार्यालय प्रचारासाठी अतिशय महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे आणि त्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालं. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील या महत्त्वाच्या प्रभागात आता भाजपाने आपला विकासाचा अजेंडा जोमाने मांडण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाचे हे जनसंपर्क कार्यालय आता पुढील दिवसात गजबजत राहणार असल्याचे निदर्शनास येत आहे. विकासाच्या वचनांनी सुरू झालेली ही निवडणूक मोहीम आता मतपेटीत कशी उतरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.